दरवर्षीप्रमाणे यंदाही मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसानं मुंबईला झोडपून काढलं आणि नेहमीप्रमाणेच मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या जुन्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या. मात्र यंदा या पावसानं आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारभारानं केवळ रस्त्यांवरच पाणी साचवलं नाही, तर मुंबईच्या राजकीय वर्तुळात एक अभूतपूर्व आणि अत्यंत वादळी चर्चा सुरू केली आहे. मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या सायन आणि गांधी मार्केट परिसरातील पाहणी दौऱ्यादरम्यान घडलेली एक घटना आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोप, प्रशासकीय अनागोंदी आणि राजकीय कुरघोडीचं केंद्र बनली आहे. कॅमेऱ्यासमोर थेट प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना महापौरांच्या अगदी पाठीमागे मुंबई महानगरपालिकेचा एक मुकादम उघड्या मॅनहोलमध्ये पडला. या गंभीर घटनेनंतर मुंबईच्या महापौरांनी जो अजब आणि धक्कादायक तर्क मांडलाय, त्यामुळे संपूर्ण मुंबईत संतापाची लाट उसळली आहे. हा अपघात नसून विरोधकांनी आपल्याला आणि प्रशासनाला बदनाम करण्यासाठी रचलेला एक पूर्वनियोजित राजकीय कट होता, असा संशय महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केलाय. त्यांच्या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची प्रचंड झोड उठवली आहे. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी एका गरीब आणि प्रामाणिक कर्मचाऱ्याला बळीचा बकरा बनवणाऱ्या महापौरांच्या असंवेदनशीलतेची सध्या राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू आहे. महापौरांच्या या अजब तर्काची गजब गोष्ट पाहूयात. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. मान्सूनच्या सुरुवातीलाच मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे सायन जवळील गांधी मार्केट, किंग सर्कल आणि हिंदमाता या पारंपरिक सखल भागांमध्ये नेहमीप्रमाणे पाणी साचलं. महापालिकेने यंदा कोट्यवधी रुपये खर्च करून बसवलेले पाणी उपसा करणारे हाय कॅपॅसिटी पंप व्यवस्थित काम करतायत की नाही याची खात्री करण्यासाठी महापौर रितू तावडे या स्वतः भाजप आणि महायुतीच्या इतर नेत्यांसह आणि पालिका अधिकाऱ्यांसह पाहणी दौऱ्यावर निघाल्या होत्या. गांधी मार्केट परिसरात पाण्याचा निचरा कसा होतोय हे दाखवण्यासाठी महापौरांनी तिथे उपस्थित असलेल्या वृत्तवाहिन्यांच्या कर्मचाऱ्यांसमोर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. त्या अत्यंत आत्मविश्वासानं महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचं कौतुक करत होत्या आणि यंदा मुंबईत कुठेही पाणी साचणार नाही असा दावा करत होत्या. नेमके याच वेळी त्यांच्या अवघ्या 4 ते 5 फुटांच्या अंतरावर मुंबई महानगरपालिकेचे मुकादम बबन जाधव हे तिथे पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी काम करत होते. प्रसार माध्यमांचे कॅमेरे महापौरांच्या विधानावर केंद्रित असतानाच अचानक एक मोठा आवाज झाला आणि पाठीमागे उभे असलेले बबन जाधव थेट जमिनीच्या खाली उघड्या असलेल्या ड्रेनेज चेंबरमध्ये म्हणजेच मॅनहोलमध्ये कमरेपर्यंत फसले. पाण्याचा तीव्र प्रवाह, चेंबरची खोली यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी, इतर सहकाऱ्यांनी आणि काही पत्रकारांनी तात्काळ धाव घेत बबन जाधव यांना हाताला धरून वर ओढलं. बबन जाधव हे कमरेपर्यंत चिखलात आणि घाण पाण्यात माखले होते. ते अत्यंत घाबरलेले होते आणि त्यांना किरकोळ दुखापतही झाली होती. कॅमेऱ्याच्या थेट प्रक्षेपणात ही घटना कैद झाल्यामुळे ही बातमी काही मिनिटातच सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर वणव्यासारखी पसरली. मुंबई महानगरपालिका दरवर्षी नालेसफाई आणि मॅनहोल सुरक्षित ठेवण्यावर जो दावा करते, त्या दाव्यांची कशी लखतरवेशीवर टांगली गेली आहेत याचं हे जिवंत उदाहरण बनलं. या थेट अपघातानंतर खरं तर महापौरांनी त्या कर्मचाऱ्याची विचारपूस करणं, त्याला तातडीनं वैद्यकीय मदत मिळवून देणं आणि तो मॅनहोल उघडा का राहिला याबद्दल तिथे उपस्थित असलेल्या सहाय्यक अभिनेत्यांना जाब विचारणं अपेक्षित होतं. मात्र घडलं नेमकं उलटं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि पालिकेच्या ढिसाळ कारभारानंतर सर्व बाजूंनी टीका होऊ लागल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी बचावात्मक पवित्रा घेण्याऐवजी थेट आक्रमक होत एक अत्यंत अजब तर्क काढला. त्यांनी प्रसार माध्यमांना अधिकृत प्रतिक्रिया देताना आणि महापालिका आयुक्तांना पत्र लिहिताना या संपूर्ण घटनेला अत्यंत संशयास्पद आणि राजकीय हेतून प्रेरित म्हटलंय. महापौरांचा युक्तिवाद असा होता की गांधी मार्केट परिसरातील ज्या मॅनहोलमध्ये तो कर्मचारी पडला, त्या मॅनहोलच्या अवतीभोवती प्रशासनाने योग्य प्रकारे बॅरिकेटिंग म्हणजे संरक्षण लोखंडी कठडे लावले होते. तिथून इतर शेकडो सामान्य नागरिक अगदी सुरक्षितपणे ये जा करत होते. कोणालाही त्या मॅनहोलचा अंदाज आला नाही. असं झालं नाही. मग अचानक कॅमेरे चालू असताना आणि मी प्रसार माध्यमांशी बोलत असतानाच पालिकेचा तो अनुभवी मुकादम मुद्दाम त्या बॅरिकेड्सच्या आत का गेला? त्याला ते मॅनहोल उघडं आहे हे निश्चितपणे माहीत होतं, कारण तो त्याच वॉर्डमध्ये काम करतो. असं असूनही तो थेट तिथे गेला आणि अगदी कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये येईल अशा बेतानं त्यात पडला. हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. महापौरांनी थेट आरोप केलाय की विरोधकांनी महापालिकेची नाचक्की करण्यासाठी, सत्ताधारी भाजप आणि महायुतीची प्रतिमा मलिन करण्यासाठी या कर्मचाऱ्याला हाताशी धरून हा संपूर्ण स्टंट घडवून आणला असावा. एका कर्मचाऱ्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून केवळ राजकारणासाठी मॅनहोलमध्ये उडी मारली, हा महापौरांचा तर्क ऐकून राजकीय विश्लेषक आणि सामान्य मुंबईकरही चक्रावून गेले. महापौरांनी एवढ्यावरच न थांबता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी, त्याचे कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहेत का याची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
महापौर रितू तावडे यांच्या धक्कादायक आणि अजब विधानानंतर मुंबईच्या राजकीय पटलावर जणू काही भूकंप झालाय. विरोधकांनी हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे लावून धरत महापौरांच्या संवेदनशीलतेवर आणि मानसिकतेवर तीव्र शब्दात आक्षेप घेतला. काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणी सर्वात आधी आणि अत्यंत कडक शब्दात महापौरांचा समाचार घेतला. वर्षा गायकवाड म्हणाल्या की मुंबईची महापौर ही संपूर्ण मुंबईची पालक असते. रितू तावडे यांनी आपल्या विधानानं मुंबईकरांचा आणि विशेषतः मुंबईला स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा घोर अपमान केलाय. तो गरीब कर्मचारी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नव्हता, तर तो तुमच्या आमच्या भ्रष्ट प्रशासनाच्या निष्क्रियतेच्या खड्ड्यात पडला होता. महापालिकेने नालेसफाईच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलाय. त्याचं पितळ उघडं पडल्यामुळे आता महापौरांना प्रत्येक अपघातात राजकीय कट दिसू लागलाय. हा अपघात नसून सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार रंगेहात पकडला गेल्याची जिवंत साक्ष आहे, अशी तोफ गायकवाड यांनी डागली. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट घटनास्थळाला भेट देऊन प्रशासनाचा निषेध केला. किशोरी पेडणेकरांनी आपल्या अनुभवाचा हवाला देत सांगितलं की आम्हीही मुंबईचं महापौरपद भूषवलं. मुंबईत पाऊस पडतो तेव्हा अनेक आव्हानं येतात, पण अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर आमचं पहिलं कर्तव्य हे कर्मचाऱ्याला सुरक्षा देणं आणि निष्काळजी वॉर्ड ऑफिसरला निलंबित करणं हे असायचं. मात्र सध्याच्या महापौर रितू तावडे या स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आणि पक्षाची इज्जत वाचवण्यासाठी एका निष्पाप कर्मचाऱ्यालाच गुन्हेगार ठरवायला निघाल्यात. हा अत्यंत अमानुष आणि असंवेदनशील प्रकार आहे, जो मुकादम जर मुद्दाम पडला होता तर मग त्या मॅनहोलची जाळी कोणी उघडी ठेवली होती याचं उत्तर आधी महापौरांनी द्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण नेते अनिश गवंडे यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महापौरांच्या विधानाचा तीव्र निषेध केलाय. त्यांनी लिहिलंय की मुंबईचं नेतृत्व आज अशा लोकांच्या हातात आहे ज्यांना सामान्य जनतेच्या आणि कामगारांच्या जीवापेक्षा स्वतःच्या पीआरची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे. पहिल्याच पावसात जर मुंबईचे मुख्य रस्ते पाण्याखाली जात असतील आणि पालिकेचे कर्मचारी मॅनहोलमध्ये कोसळत असतील तर सत्ताधाऱ्यांचे ऑल इज वेलचे दावे किती फोल आहेत हे सिद्ध होतं. महापौरांनी मांडलेला कट कारस्थानाचा हा सिद्धांत केवळ हास्यास्पद नसून तो मुंबईच्या कामगार वर्गाच्या जखमेवर मीठ चोळणार आहे. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेले महापालिकेचे मुकादम बबन जाधव हे सध्या हा राजकीय चिखलफेकीमुळे अत्यंत मानसिक दडपणाखाली आलेत. त्यांनी अत्यंत उद्विग्न मनानं आणि डोळ्यात पाणी आणून महापौरांचे सर्व आरोप फेटाळून लावलेत. बबन जाधव यांनी सांगितलंय की मी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत प्रामाणिकपणे सेवा करतोय. गांधी मार्केट परिसरात पाण्याचा निचरा वेगानं व्हावा यासाठी तिथल्या ड्रेनेज चेंबरमधील कचरा आणि प्लास्टिक काढणं अत्यंत गरजेचं होतं. पाण्याचा दाब जास्त असल्यामुळे कचरा अडकला होता आणि तो काढण्यासाठीच आम्ही ती ग्रिल तात्काळ बाजूला केली होती. पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की काम करत असताना अचानक माझा पाय घसरला आणि मी थेट आत गेलो. जर तिथे माझ्या सहकाऱ्यांनी मला वेळीच ओढलं नसतं तर पाण्याचा प्रवाह मला थेट मुख्य वाहिनीमध्ये वाहून घेऊन नेला असता आणि माझा मृत्यू झाला असता. मी केवळ माझं कर्तव्य बजावत होतो. राजकारणाशी माझा दूरदूरचा संबंध नाही. कोणत्याही पक्षाच्या सांगण्यावरून मी स्वतःच्या जीवाची बाजी लावून मॅनहोलमध्ये का उडी मारेन? एका बाजूला मृत्यूच्या मुखातून मी बाहेर आलो आणि दुसऱ्या बाजूला माझ्यावरच हा राजकीय स्टंट केल्याचा आरोप केला जातोय. याचं मला प्रचंड दुःख होत आहे. बबन जाधव यांच्या स्पष्टीकरणानंतर सामान्य जनतेमध्ये महापौरांबद्दल प्रचंड रोष निर्माण झालाय. महापौरांच्या या अजब तर्काची केवळ राजकीय नेत्यांनीच नव्हे तर सर्वसामान्य मुंबईकरांनी आणि नेटकऱ्यांनीही सोशल मीडियावर अक्षरशः लखतर तोडली आहेत. ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवर रितू तावडे आणि मुंबई मॅनहोल हे ट्रेंड सुरू झाले आहेत. नेटकऱ्यांनी महापौरांच्या विधानाचा समाचार घेताना म्हटलंय की जर हा कर्मचारी विरोधकांनी प्लांट केला होता तर मग मुंबईत पडलेला पाऊसही विरोधकांनीच कृत्रिमरित्या पाडला होता का? काही नेटकऱ्यांनी अत्यंत जळजळीत कमेंट्स करत लिहिलंय की एसी गाड्यांमधून फिरणाऱ्या आणि छत्री धरून पाहणी करणाऱ्या महापौरांना रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या कामगारांचे कष्ट कधीच समजणार नाहीत. मुंबईकरांनी वर्षानुवर्ष कर भरूनही त्यांना मॅनहोलच्या धोक्याला सामोरं जावं लागतं. या अपघातात जर महापौरांचा स्वतःचा पाय घसरला असता तर त्यांना समजलं असतं की तो पाण्याचा प्रवाह आणि तो खड्डा किती भयानक होता. अनेकांनी या घटनेवर मजेशीर पण तितकंच सनसनीत टोमणे मारणारे मीम्स शेअर केले आहेत. विकास थेट गटारात पडला अशा कॅप्शनसह नेटकऱ्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आणि राज्य सरकारच्या कारभाराची खिल्ली उडवली आहे. कोट्यवधी रुपयांची नालेसफाई करूनही जर पहिल्याच पावसात मुंबईची ही अवस्था होत असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी कर्मचाऱ्याला दोषी धरणं हा नवीन प्रकारचा प्रशासकीय चमत्कार आहे, अशा शब्दात मुंबईकरांनी आपला संताप व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.